मला असं वाटलं की माझी मिरवणूक गाडीतून न जाता एका बोटीतून गावात फिरली पाहिजे आणि ती बोट मी त्या खास माझ्या मुलींसाठी आज बनवलेली आहे. एकूच वादा आमचा विश्वास दादा. वन बॉटल 2 ग्लास योग माझा फर्स्ट क्लास. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, नाकवा परिवारामध्ये आनंदाचा सोहळा सुरू आहे. तेच म्हणजे आज 3 बहिणींची ट्रिपल धमालवाली हालत तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. इंट्रो जास्त मोठा करणार नाही, कारण का परिवार मोठा आहे, व्लॉग कदाचित मोठा होऊ शकते आणि फुल सरप्राईज आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहेत. चला जाऊया 3 बहिणींच्या हल्दीला. सकाळी मांडवाला सुरुवात झाली आणि हातभार लावण्यासाठी सर्वजण आलेले आहेत. काय चालू आहे? मटर साफ करतायत बघा. चहा वगैरे घेतलात ना? ओके. ऐक त्या बघ, त्यांना नसतं इंटरेस्ट ना, मम्मीचं फुकटच्या घ्यायला सांगतात ना. हे बघा बिचार, काय नाव काय? शिवाय. मस्त नाव ठेवलंय. मिक्स लोणचा ना तो पण. फ्लावर पण टाकतात? फ्लावर पण टाकायचा? फ्लावर पहिल्यांदा बघते मी. नाही खालताय, पण फ्लावर पहिल्यांदा बघितलं हो टाकलेला. बघा आंबा आहे. ओके. काल नाचत मस्त होतीस. आमच्या आईला घे काकूला घे आता कधी. ओके. हे बघा आहे इकडे जेवणाची व्यवस्था चालू आहे. मग जेवणाची व्यवस्था म्हणजे आता सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था चालू आहे का दुपारच्या जेवणाची व्यवस्था चालू आहे? सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था चालू आहे ना. आंबार बनवली नाश्त्याला. आणि हे काय? माशाचा कांजी आहे काय? ओके. मस्त वास आला ना कोथिंबीर टाकल्यानंतर. ओके. मासा आहे, मासा खायला मजा येईल. आपण आलो काल जे ब्लॉगमध्ये पण वडे बनवताना बघितले ते आता वडे भरताना बघताय तुम्ही. आई साहेब, आई मी काय बोलतो, आता वडे भरून म्हणजे जे आपल्याकडे पाहुणी मंडळी असते त्यांना आपण घरी देतो काय फक्त बाई माणसाच्या हातात देतो? देतो इथं पण खाता. म्हणजे घरी पण नेतो आणि इथं. आता पिशव्या त्याच्यासाठी बांधल्यात तुम्ही ना? त्याच्यासाठी बांधल्या, ते द्यायचं आपण. ओके. बघा 80 किलोचे आपले साच्यातले भोकाचे वडे होते आणि तेच आईचं भरताना दिसत आहेत. दादा साहेब कालचे पासून मच्छी कापतात. सगळी माणसं कालपासून मच्छी कापतात. काल पण अर्धा दिवस मच्छी कापून गेला. आज पण किती किलो होते या सगळ्या? बिर्याणीसाठी आहे काय? कोलबी बिर्याणी आपल्याला बघायला भेटणार संध्याकाळसाठी ना. संध्याकाळी आपल्याला 140 किलो कोलबी. बघा 140 किलो कोलबी. 400 रुपये पर केजी होता काय? 400 रुपये पर केजी होता आणि 140 किलो आणलेले आहे. काय काय होईल दादा? कोलंबी फ्राय, बिर्याणी आणि कोलंबी मसाला. ओके. नाव आहे आणि बघा आपल्या समोर आता दोन्ही काका आहेत. विश्वास नाकवा यांचे दोन्ही भाऊ आपल्या समोर आहेत. आणि सेकंड नंबर काका ना, आणि नंतर थर्ड नंबर बारक्या काका आहे आपल्या समोर. काका नाव आपला? निवृत्ती काका. नंतर भारत काका आपल्या समोर, आणि ज्यांच्या मुलीचं आज लग्न कार्य असणार आहे. काका काय सांगशील? मित्र परिवार सर्व जमलेला आहे आणि काल संगीतला गर्दी तर बघितली अशी, काय सांगशील त्याच्याबद्दल? जाम मजा आली. मजा आली ना? हा, एवढे माणसं बघून म्हणजे आम्ही खुश झालो. खुश झालं. बारक्या काकाने डान्स केला, तुम्ही डान्स केला असता काय झाला असता? मला डान्सच नाही येत. पण संगीतला करायचं असतं एखादा डान्स. ओके. बघा सर्व तयारी सुरू आहे. बारक्या काकांनी काल मस्त डान्स केला, बघितला नसाल तर संगीतच्या ब्लॉगमध्ये जाऊन नक्की बघा. काका आज आपण म्हणजे हल्दीसाठी कुठला मावरा आणलेला आहे ते तुम्ही सांगू शकता मला जरा? सकला आणलाय, खजूर आणलाय, मासा आणलाय, ताम आणि कोलबी. म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याला मावरा बघायला भेटणार आहे आज.
तर कटिंग आपली झालेली आहे ना आधीच? कटिंग आपली पूर्ण एक दिवस आधीच करून घेतली जेणेकरून आज आपल्याला लोड नको म्हणून. खूप छान. आणि बघा दोन्ही काका, बारक्या काका आपण विचारलं ना, काका 3 मुलींचं कार्य आहे, काय डान्स वगैरे एकदम फर्स्ट क्लास झालेला, कसं वाटतं तुला? एकदम मजेत, एकदम मजेत ना? ओके, धमाल एकदम. धमाल एकदम. पोराऊ आहे करा. बघा नाश्त्याला बसलो आम्ही सर्व मित्रपरिवार आणि आपल्याला नाश्त्यामध्ये बघते आंबार आणि माशाचा कालवण विथ भाकरी. पाहुणे मंडळी याची सुरुवात झालेली आहे. 3 मुलींसाठी नागकोण म्हणजे वडिलांकडून त्यांच्यासाठी सरप्राईज असणार आहे. ही बघा मोठी बोट साकारलेली आहे वडिलांकडून त्यांच्या मुलीसाठी. आणि कशासाठी ते आपण विश्वास नाकवा यांच्याकडूनच ऐकूया. बाबा काय विषय आहे होडीचा, सांग मला. काहीच नाही, आमची एक इच्छा होती की आमच्या गावात मिरवणूक आहे ना हल्दीची, हा. हे चालत करतात. हा. पण माझी हीच इच्छा होती की माझं जे मुलीवर प्रेम आहे त्या मुली खातर मला असं वाटलं की माझी मिरवणूक गाडीतून न जाता एका बोटीतून गावात फिरली पाहिजे, अशी माझी स्वतःची मनापासून आमच्या घरातल्या भावांची इच्छा होती. आणि ती बोट मी त्या खास माझ्या मुलींसाठी आज बनवलेली आहे. आणि बघा ही मोठी फायबरची आहे ना, फायबरची बोट साकारलेली आहे मित्रांनो. हे बघा म्हणजे एखाद्याचे म्हणजे बोटलाच होऊ शकते बघा, असा साकारलेला आहे बोट. आणि त्यांच्यासाठी सरप्राईज असणार आहे, त्यांच्यासाठी खास करून त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे. त्यांना कल्पना आहे पण एवढी कल्पना नाही का एवढी चांगली बोट आमच्यासाठी बनवली. शॉक झालं म्हणजे एक प्रकारची बोटच आहे, बोला एक प्रकारची बोटच साकारलेली आहे. ओके, एकदम मस्त एकदम. ओके, शुभेच्छा. आणि तुमचा म्हणजे मी काल व्हिडिओ बघितली, तुम्ही मजा पण तेवढीच करत होतात आणि तुमच्या डोळ्यातून अश्रू पण तेवढेच येत होतात. आणि 2 मुली तुमच्या सख्या मुली आणि तिसरी भावाची मुलगी पण सख्खीच मुलगी, तिच्यावर पण तेवढाच तुमचा जीव मला काल बघायला भेटला. तो नाता काय तुमचा? 2 मुलींवर तुमचा जीव आहेच, पण तिसऱ्या मुलीवर उलट त्या दोघींपेक्षा जीव माझा तिसऱ्या मुलीवर आहे. असं आहे का? पहिल्यापासून मला 3 मुलीने एकदम दुखवलेलं नाही आणि एकदम या 3 मुलीवर माझं एवढं मनापासून प्रेम आहे ना की मी इमॅजिन नाही करू शकत. मी सांगू नाही शकत की मी ईश्वराला भगवंताला धन्यवाद देईन की माझ्या पदरात या 3 मुली मला दिल्या. मस्त, एकदम मस्त. नाकवा शुभेच्छा तुम्हाला, अशी तुमची भरभराट हो. इच्छूच्या हा एंट्रन्स आहे जिथं आपण पार्किंग कार वगैरे करू शकतो. आणि इथं लिफ्ट पाहायला भेटते. आणि लिफ्ट 2 का 3 फ्लोअरचा म्हणजे आपला घर आहे, बंगला आहे हा. त्याच्यामध्ये लिफ्ट फक्त आईसाठी केलेली आहे. म्हणजे आईला चढायला त्रास होत होता म्हणून नाकवाने आईसाठी लिफ्ट केली. किचन मधला व्ह्यू बघताय तुम्ही, डायरेक्ट समुद्र दिसतंय बघा. व्ह्यू जबरदस्त. असाच व्ह्यू नाकवांच्या बेडरूम मधून पण दिसतोय. 2 बहिणींची मामी आपल्या समोर आहेत. 2 मामी बघा, यांचा आजचा लुक बघा. हा लुक असणार आहे ना तुमचा आजचा. आणि जो हा कार्य आहे तो मामींसांच्या शिवाय पूर्ण नसते होत ना आपला देव कार्य. म्हणजे मम्मी मगाशी म्हणाली 100 बायका आले तरी चालतील, पण ज्या मामीस आहेत त्या समोर लागतातच, तरच हा कार्यक्रम सुरू होत असते. आणि मामींची हजेरी लागलेली आहे. आता सर्व जी मंडळी आली आणि नवरी आल्या का आपण हा कार्य सुरू करू, देवांजवळ भेट घ्यायला जाऊ. तर मामी नाव, मोठी मामी कोण? मोठी मामी आहे आणि नंतर छोटी मामी आहे ना. ओके मामी नाव? सहिंद्रा. ओके, नंतर सपना मामी आहे आपल्या फोनवर. ओके. आणि हे पहा ही एंट्री कोणची झालेली आहे बघू दे. नमस्कार. थांबा कुठं चालल्यात? मला भेटल्याशिवाय पुढे जाऊ नका. नाव काय आपला? अपूर्वा कोळी. नंतर क्षमा कोळी. नंतर 3 बहिणींच्या माम्या. 3 बहिणींच्या माम्या पाहताय तुम्ही. कलर बघा त्यांचा आजचा हा ठाट असणार. किती ठाट असणार आहेत आज? बरेच ग्रुप आहेत ना, म्हणजे या परिवारामध्ये बरेच ग्रुप आहेत. ते तुमच्या ग्रुपचा मामी परिवार ना. ओके, म्हणजे आपल्या म्हणजे अलग असं आहे काय? असू दे. नाती विचारली तर ब्लॉग मला वाटतं 1-2 तासाचा तरी होईल ना. नाती विचारत बसलो तर भरपूर नाते आहेत. कारण का काल संगीतला समजला मला की प्रत्येक म्हणजे ग्रुप पण आहेत. एकदम ठसन मजा आली काल संगीत पाहायला. शुभेच्छा तुम्हाला, मस्त दिसतंय. हे पहा सुहानी ताईची एंट्री झालेली आहे. मस्त छान मेकअप. हाय कर ताई सर्वांना. ओके, हा हल्दीचा लुक 3 बहिणींचा. आता आपल्याला फक्त मोठी ताई राहिले. मोठी ताई हाय कुठं? वरती आहे. अरे बाबा, मोठे ताईचे सुद्धा मेकअप झालेले कम्प्लीट. तिघींना 3 फ्लोअर दिलेले आहेत वाटतं. हल्दीचा लुक निघायचा आहे ना ताई आपल्याला. चलो जल्दी.
तर मित्रांनो पोहोचलो आपण रेवस गावातील राम मंदिरामध्ये. आणि बघा आपल्या नवऱ्या. ओ ताईसाहेब अशा घाबरू नका मला. ओ हाय, छान दिसतात बघा सर्वजणी. ही ताई गडबडीत आहे. हाय करवली तयारी, अजून इथं पण तयारी. ओके. आणि आत्या बाबा, आत्या ऐकणार नाही. ते समजला, ही आत्या गँग ना. मला माहिती आहे. कोली लुक ना, कोली लुक आहे. ओके. बहीण आत्याची मुलगी. ओके. तिने पण आज कोली लुक केलाय बघा. कुठे आहे? आया मुलगा. अरे बाबा, नाव सांग. नाव काय? आणि हे बघा कसा वाटला सरप्राईज तुमच्यासाठी. मस्त वाटला. डॅडीने खास तुमच्यासाठी ठेवलेला. या कसा वाटला सरप्राईज? बघितलास का नाही? लय मोठी आहे. तिसरी कुठे आहे? हा ताई, मोठी ताई. कसा वाटला सरप्राईज? सॉरी बारकी ताई, कसा वाटला तुला सरप्राईज? खास तुमच्यासाठी केलं डॅडीने. आधीपर्यंत काय ते गाड्या पाण्यावरती चालायची आणि आता बोटी रस्त्यावर आल्या. आणि बघा सर्व लय भारी 3 वेळा लय भारी झालाय. आणि बघा या बोडणीवरच्या कोलनी बघा. या कोलनी कशा दिसतात सांगाय? अरे दुसरा शब्द वापर त्यांच्यासाठी. काय लय मस्त आहे बघा. करवल्या आहेत. करवल्या नाव सांगा आपलं. सानिका, प्रतीक्षा, सोनिया. नंतर जुई. हाय. मी दुर्वाणी. हे कुचवादा आमचा विश्वास दादा. विश्वास दादाचे बोटीचं आहे नाव. पहिला नंबर. काय रे नाकवा नाकवीन कुठं चालल्या हो? आमचा नागपूर टोलर शाल आहे ना, आता मी मावरा विकायला काय काय मावरा घेऊन आलाय? मावरा आता आम्ही तर पापलेट नाही पण लई मोठा फिश आहे. फिश आहे काय? ओके. शेवण, सुरमई, शेवण वगैरे घेऊन आले बघ. काका लोक आहे ते बघा सर्व. मस्त आज कोली ठाठ आहे ना आपला सगळा. कोली लुक मारला कारण का नागवाच्या घरी आपल्या हालत आहे. ओके. आल्यात सर्व किनाऱ्याला आणि आम्ही पण आलोय इथं हल्दीला मावरा घेऊन.
आपल्या समोर मामी मावशीच आहेत. हाय करा. ओके बघा सर्वजण आहेत. हा तुमचा आजचा ठाट होता ना? ओके हल्दीवरचा. आणि रात्री दुसरा. ओके फुल धमाल केले 3 पोरींच्या हल्दीसाठी. आणि उद्या परत वेगळा लुक असणार आहे. उद्या परत वेगळा लुक असणार आहे. आणि मामीसाही सकाळी वेगळा केलेला आणि आत्ता वेगळा आणि रात्री वेगळा उद्या परत वेगळा. ओके ओके तो बघा त्याला घेते पण तो वरतीच बघा ना आहे. गेम खेळताना घेऊ. हे बघा मित्रांनो, तर आलो आपण
दुपारी जे जेवणात होता ते तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आता संध्याकाळची तयारी तुम्हाला दाखवते. हे मक्के कशासाठी ताई एवढे? चाकण्यासाठी उकडलेले उकडून मक्के देतील ना आपल्या मंडळीला. हे बघा आणि इकडे काय काय चालू आहे? हे बघा इकडं काय चालू आहे? अलिबागचा फेमस लोणचा, आंब्याचा लोणचा. किती किलो आहे? किती केलाय? 50 किलोचे टाकी केलेले आहे. फेमस लोणचा अलिबाग मधील प्रत्येक कार्याला आपल्याला बघायला भेटते. हा चिकन आहे ना ताई? चिकन आहे बघा. चिकन पाहायला भेटते आपल्याला इथं. राईस, फ्राईड राईस साठी राईस. आणि इकडं आई काय करते? हा मटणाचा वास येतोय. बोकडाचं मटण. ओके 400 किलो बोकराचं मटण. 400 किलो बोकडाचं मटण फक्त संध्याकाळसाठी. बाकी सकाळी ज्या रेसिपी सांगितल्या होत्या सकाळच्या होत्या, आताच्या आहेत त्या. ओके. आणि हे टोपण काय करणार आहे? फ्राईड राईस, मटणच ना. 400 किलो बरोबर. मोठी मोठी पाचंडी आपल्याला मांडायला लागतील ना. आणि रात्री मच्छी मध्ये काय आपल्याला? मच्छीमध्ये सकला. सकला. ओके. सकला मासा आहे काय? मासा पण आहे. ओके. बघा इथं राईस आहे आणि इथं ताई काय करते? ताई मटन. मटन ना. ओके. बघा तिथं मक्के उकडत ठेवले. गार्लिक चणे पण बनवायचे. चाकण्यावाल्यांची मजा आहे न. घेतल्यावरच भेटते मग लागली वाट. असं आहे. ओके. बघा सर्व कार्यक्रम सुरू आहे आपला. मटन 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 आज मटन खाऊ आपण. हे बघा मोठी मोठी पाचंडी मटणासाठी. हालत कुठं लावलीस तुम्ही? मग अजिबात हालत नाही लागले करवल्यांचे. हे बघ तसंच आहे. हे आमचं मेन करवलं आहे जे कामाव करतात आणि हल्दीन मागतात पण. याही मागवलं असेल ना तुम्हाला? त्याही मागवला, नवरी मागवला. हे बघा ते आज मस्त छान कोळी लुक केलेला आहे बघा. हाय हल्दीन ना मागवलं तुम्ही हल्लीच्या पोरी. मग काय ए आत्ताच हल्दीन मागलोय बोल. आत्ताच गंबर मागलेला हल्दीन. 3-4 दिवस आधी ना. ओके. भावाने मागवली. हा मित्रांनो हळद लावण्यासाठी गर्दी पहा. तरी मकासपासून हळद लागते हो. हो हाय 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 हाय. हा तिसरा लुक यांचा असणार आहे. टीम नाव काय? नाव काय? आजोबांचं नाव लिम. हशा बुवा लिम टीम. ओके. हशा बुवा लिम टीम असा. आणि टोपी हो त्यांनी तसा लिहिलेला आहे. हो तसं लिहिलेलं आहे. हशा बुवा म्हणजे आमचे आजोबा. आता इकडे दाखवा. हशा बुवा म्हणजे आमचे आजोबा. आजोबांच्या नावाने तुमची टीमचं नाव काढ म्हणजे परिवार कुटुंब असा. ओके. ओके मस्त आहे बघा. नाचाच आहे आपला दंबर. आई आई इकडं. आता पाहुणी मंडळी अरेंज करायला लागते ना. मुलीची आई आहे ना आमची वहिनी. त्या पण आमच्या सगळ्या शामिल. आई हाय करा सगळ्यांना. महिलांचा सेक्शन हा असणार आहे आणि बॉईजचा सेक्शन वेगळा. पुरुषांचा सेक्शन वेगळा. आणि पुरुषांचा सेक्शन बघा फुल ऑन. बघा ज्यूस आला ज्यूस. भर भरून हालत लावले ना.
आणि बघा मित्रांनो, साईराज भाऊंकडनं आपल्या जनिषा ताईसाठी कानातले घेऊन पूर्ण फॅमिली आलेले आहे. आपल्यात प्रथा असते का हल्दीच्या दिवशी आपण घेऊन जात असतो ना कानातले, त्यांच्यात प्रथा आहे. ओके, सर्व फॅमिली आहे आपल्या भाऊंची. सर्व हाय करा, सर्वांनी पटकन हात वरती केले बघा. मोठी फॅमिली आहे भरपूर. चला, थँक्यू ताई. कानातले दाखव. तुमचे कानातले बघून ताई खुश झाली, आवडले तिला. काय बोलता? आनंद झालाय. आनंद झालाय. हो, नाव घे नाव पुरी, लाजू नको पोरी रुसून. काय करणार, नवरी नावच नाही घे. 1 बॉटल 2 ग्लास, सुयोग माझा फर्स्ट क्लास. हे बघा, साईराज भाऊ आणि पवन भाऊ ना यांच्याकडे गिफ्ट घेऊन चालत आमच्याकडच्या करेवल्या. ओरडा.